आमची गुरुदेवता कलावती माता, आमची गुरुदेवता कलावती माता. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. बेळगाव निवासी परमपूज्य कलावती आई यांच्या जीवनचरित्रावरील तू माया मी लेकरू या पॉडकास्ट मालिकेतील आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मी सौ गौरी गोठीवरेकर अगदी मनापासून स्वागत करते. आधीच्या 12 भागांना आपण सर्वांनी अगदी उदंड प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. 12व्या भागात शेवटी मी असं म्हटलं होतं की हा शेवटचा भाग आहे म्हणून, पण सद्गुरू माऊलींची इच्छा काहीतरी निराळी असावी. बेळगाव येथे राहणारे विष्णू मोडक काका, ज्यांना आईंचा जवळजवळ 22 वर्ष सहवास लाभला, त्या मोडक काकांना भेटण्यासाठी भक्तगणांची गर्दी खूप वाढायला लागली. कशासाठी? तर आईंच्या सहवासातील आठवणी प्रत्यक्ष ऐकण्यासाठी. आणि भक्तगणांना होणारा खर्च, त्यांना होणारा त्रास, त्यांचा मोडणारा वेळ, म्हणजे बेळगाव येथे येण्यासाठी जो प्रवास खर्च इत्यादी, या सर्वांचा विचार करून मोडक काकांना अशी कल्पना सुचली की पॉडकास्ट मालिकेतूनच जर त्यांनी आईंच्या आठवणी सगळ्यांना सांगितल्या तर जास्तीत जास्त भक्तगणांपर्यंत त्या पोहोचतील. त्यांनी हा मानस दर्शवल्यावर आमची टीम आता इथे बेळगाव येथे येऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे माऊलींच्या पुण्यस्थानातच हे आता आपलं जे काही शूटिंग होणार आहे ते माऊलींच्या पुण्यस्थानातच होणार आहे. त्यामुळे आजच्या भागात आपल्यासोबत आहेत विष्णू मोडक काका. नमस्कार काका, तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुम्ही आईंच्या सहवासात इतके वर्ष तुम्हाला मिळालाय सहवास, म्हणजे तुमची भेट होणं, तुमच्याकडनं प्रत्यक्ष ऐकणं हा अगदी सुंदर योग असं आता जुळून आलेले आहे. त्याबद्दल आईंचे अगदी मनापासून आभार. आता आईंचा सहवास तुम्हाला मिळाला, कसा मिळाला, केव्हा मिळाला, हे जरा आता तुम्ही सगळं आम्हाला सांगावं. प्रार्थना, आईने शिकवलेली प्रार्थना आधी मी करतो, हो, जेणेकरून आम्हाला आईचं संपूर्ण सहाय्य मिळेल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हे विश्वजनका विश्वंभरा विश्वपालका विश्वेश्वरा, माझ्या मनाची चंचलता दूर कर. हे सर्वव्यापी सर्वसाक्षी सर्वोत्तमा सर्वज्ञा, तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे. हे प्रेमसागरा प्रेमानंदा प्रेममूर्ती प्रेमरूपा, माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे. हे ज्ञानेशा ज्ञानमूर्ते ज्ञानांजना ज्ञानज्योती, तुझ्या चरणी माझी श्रद्धा भक्ती दृढ कर. हे मायातीचा मायाबापा मायाचालका माया मोहहरणा, समदृष्टी आणि अडळ शांती मला दे. हे कमलनयना कमलाकांता कमलानाथा कमलाधीशा, माझ्या नेत्रांना सर्वस्थावर जंगमान तुझे दर्शन घडू दे. माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत. हे पतितपावना परमेशा परमानंदा परमप्रिया, माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे. तुझ्या भोवती माझे पाय प्रदक्षिणा घडू देत. हे गुरुनाथा गुरुमूर्ती गुरुराजा गुरुदेवा, माझे मन निरंतर तुझे ध्यान करू देत. तुझ्या चरणकमली मला अखंड सारा दे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आज माझ्या घरापर्यंत मी येऊन विनंती केलं आणि मला पण इथं वाटायचं की घरापर्यंत लोक येतात, त्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून
मीच जाऊन माझ्या घरात जर तुम्ही आलात तर करू शकतो. त्याप्रमाणे माझ्या विनंतीला मानधन तुम्ही आलात हे मला फार तुमच्याबद्दल आदर वाटतो. आणि ही प्रार्थना मी आता का म्हणून दाखवली, आईने प्रत्येक भजनामध्ये सकाळच्या भजनात ही प्रार्थना म्हणायला लावली आहे सगळ्याला आमच्या सकट. त्या प्रार्थनेचं महत्त्व आम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी मुद्दाम वाचून दाखवलं. ह्या प्रार्थनेमुळे काय होतं, एक तर त्या सुरुवातीला म्हणतात हे विश्वजनका विश्वंभरा विश्वपालका विश्वेश्वरा, माझ्या मनाची चंचलता दूर कर. नसतं धडपड चाललेलं असं आयुष्यभर, ती आधी कमी कर. चंचल मन, हे होईल की ते होईल, ते होईल की होईल, सदा सर्व चिंतेमध्येच ग्रस्त झालं. माझ्या सकट सगळे चिंतेत असतात. मग ती चिंता सांभाळ हे प्रथम प्रार्थना आहे आम्हाला शिकवलं. त्याच्यानंतर हे सर्वव्यापी सर्वसाक्षी सर्वोत्तमा सर्वज्ञ, तुला माहीत नाही कुठलं नाहीच आहे, तुला सगळंच माहिती आहे, आम्हालाच माहीत नाही की तुला माहिती आहे. म्हणून हे सर्वोत्तमा सर्वज्ञ, तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे. समोर बसलास तरी तुला ओळखता येत नाही अशी आमची परिस्थिती आहे. पुढे काय, प्रेमसागर, हे प्रेमसागरा प्रेमानंदा प्रेममूर्ती प्रेमरूपा, माझे मन सगळं दुर्गुणाने आत्तापर्यंत भरून आलं. माणूस म्हणून जन्माला आलो एवढंच, पण सगळे पूर्वजन्माचे अखिल किती 84 लक्ष म्हणे फिरला असं की जे सगुण सद्गुण आणि दुर्गुण, पण दुर्गुणच जास्त फिरले. म्हणून माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने, जिथं सगळे दुर्गुण गेल्यावर एक शुद्ध प्रेम तेवढंच होते, नाहीसे करून शुद्ध प्रेमाने माझे हृदय म्हणजे सगळीकडे मला प्रेममय वातावरण तुमच्या कृपेने मला दिसायला लागेल. पुढे ओळखायची हे ज्ञानेशा, हे ज्ञानेशा ज्ञानांजना ज्ञानमूर्ती ज्ञानरूपा, तुझ्या चरणी माझी श्रद्धा भक्ती दृढ कर. हे मायातीचा माये बापा माया चालका माया मोहहरणा, समदृष्टी आणि अढळ शांती मला दे. हे कमलनयना कमलाकांता कमलानाथा कमलाधीशा, माझ्या नेत्रांना म्हणजे माझ्या डोळ्यांना सर्व स्थावर जंगमांत तुझे दर्शन घडू दे. माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत. हे पुढे काय ते पतित पावना परमेशा परमानंदा परमप्रिया, माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे. तुझ्या भोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत. हे पुढची वेळ गुरुराजा ना, गुरुनाथा गुरुमूर्ते गुरुराजा गुरुदेवा, माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे आणि तुझ्या चरणकमली मला अखंड सारा दे. या मनात किती अर्थ भरलेला आहे कल्पना आहे तुम्हाला? ह्या प्रार्थनेत किती खोल अर्थ भरलेला आहे. ही प्रार्थना अवश्य सगळ्यांनी म्हटली पाहिजे, मनापासून म्हटली पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होते, प्रत्येक ठिकाणी आई आहेत आम्हाला भरून उरलेले आहेत. हे विश्वजनक आहेत आई, ते आम्हाला कळायला लागते. मी इथं बसलो आहे, मी एकटाच आहे, पण आज ह्या ब्रॉडकास्ट मालिकेत हजारो डोळे, जनता जनार्दन ज्याला म्हणतात ते डोळे आमच्या मी काय बोलतो ह्याच्या ऐकायला उत्सुक आहेत. कारण ते प्रेम त्यांची सृष्टी आईने निर्माण केली आहे. सगळीकडे जिकडे तिकडे आई भरूनच आहेत. आई कुठे नाही अशी जागाच नाही. मग मी त्या जनता जनार्दनाला आधी नमस्कार करूया. जगामध्ये हे आईचं विश्वरूप म्हणजे हेच. ह्या खोलीमध्ये आई आहेत, सगळ्या जगात भरून आणि उरलेल्या आहेत. ह्या जगाच्या कोणा कोपऱ्यात आई आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये आईंचा वास आहे. प्रत्येकाला आईंच्याबद्दल आदर आहे, आईंच्याबद्दल प्रेम आहे. मग आईंच्या भोवती जी माणसं होती ज्याने त्यांचा सहवास मिळाला, त्यांच्या सहवासाचा आम्हाला थोडा तरी जर लाभ झाला तरी त्यांच्याकडून आईंचं भक्त लोकांची वागणं कसं होतं, त्या कशा वागत होत्या, लोकांच्याकडं कसं वागायचं, त्यांनी तुम्हाला काय शिक्षण दिलं, आमच्या वागण्यावरून आई कशी वागत होती ती आमची छाप पडलाच पाहिजे. आईंचं वागणं, आईने प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकवली आणि ती किती यथार्थ आहे ती आम्हाला कळलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकामध्ये परमेश्वर वास करू नये, ही गोष्ट आधी लक्षात ठेवली पाहिजे.
त्यासाठी परस्परामध्ये एकीचं वातावरण पाहिजे, प्रेममय वातावरण पाहिजे. कोणी कोणाचं उणे काढू नये. पहिली गोष्ट, आमच्यात जसं आहे तसं त्यांच्यामध्येच आईच आहेत. म्हणून आईंच्या स्वरूपाचं आम्हाला दर्शन हे जनता जनार्दनापासून होते. म्हणून त्या जनता जनार्दनाला मी पहिला नमस्कार करतो. सगळ्यांनी मला भरभरून माझ्या घरापर्यंत मला सांगत होते, आज मीच होऊन आलो की तुम्हाला घर बसल्या सगळं ऐकायला मिळेल म्हणून. आणि आता माझे वय थकत आहे, मला जास्त झेपत नाही, तरी पण उत्साह भरपूर आहे. आईने उत्साह शक्ती भरपूर दिली. बरोबर. आईंची आठवण तर तुडुंब भरलेत. काय सांगू काय नको असं होते. हे सांगू की ते सांगू. आईने इतकं जे अमाप आमच्यावरती प्रेम केले ते कुठल्या बाजूने सांगू मलाच कळत नाही. तुम्ही प्रश्न विचारताय, मी काय उत्तर देतो मलाच कळत नाही. परंतु आईंचीच प्रार्थना करतो की त्यांना आवाहन करतो. आई ह्या जो कार्यक्रम चालला आहे त्या आवाहनामध्ये मी प्रथम गणपती बाप्पांना, सरस्वती मातेला, सर्व देवदेवतांना आणि साक्षात आईना मी आवाहन करतो. आमच्या या कार्यक्रमासाठी आई तुमचा आम्हाला भरघोस आशीर्वाद पाहिजे, संपूर्ण सहाय्य पाहिजे. मी काय बोलतो त्या वाणीवरती तुम्हीच स्वार व्हायला पाहिजे आणि माझ्या तोंडून ते बोलून घेतलं पाहिजे की जेणेकरून माझ्याकडून योग्य तेच विचार बाहेर पडतील आणि सगळ्यांना ते समाधान मिळेल. आईने मला माणूस म्हणून जन्माला घातलं. माझ्या आईवडिलांना मी नमस्कार करतो, ते माझे आईवडील आहेत. ह्या विशालाक्षी ताईंना मी नमस्कार करतो, कारण हा विशालाक्षी मलबारकर ज्यांनी आईंचे चरित्र लिहिलं त्या माऊलीला मी नमस्कार करतो. मला सहवास मला सांगतो, माझा जन्म 8/8/1951. माझा जन्म हुबळी धारवाड जवळच्या सांवशी या गावात झाला. मी वयाच्या 6व्या वर्षापासून आईंच्या सहवासात आलो. 6व्या वर्षापासून म्हणजे सहवासात सहजासहजी आलो नाही. त्याच्यासाठी आईना भरपूर कष्ट झाले मला आणेपर्यंत. माझ्या आईवडिलांनी भरपूर मेहनत, आईने भरपूर त्रास घेतला. माझं गाव कुग्राम म्हणून जे ओळखलं जातं, अनवळ. अनवळ हे कुग्राम म्हणजे काय, ज्याला संस्काराचं गंधच नाही, जिथं संस्कार म्हणून बघायलाच मिळत नाही, ते कुग्राम. म्हणजे सगळीकडे वातावरण असं की एक जंगलाचं गाव आहे. जंगल. आणि गोळ म्हणजे कांडीमध्ये हत्ती, गोळ म्हणजे समूह, हत्ती आणि अस्वलांचा समूह, हे जंगलाचं गाव सगळं. इथे दरडे खून खटले फार व्हायचे. त्यामुळं माझं घर अगदी टोकाला आहे अनगोळला. आईंच्या हरिमंदिरापासून माझं 1.5 किलोमीटर पडते घर. त्यावेळेला माझी आई सहवासाच्याबद्दल सांगतो, आणि तिला काही माहीत नव्हतं. माझी मावशी दिवेकर, शांताकार दिवेकर म्हणून, त्या हरिहरला राहायच्या. आणि त्या घरी आईला भेटायला आलं असताना आईने आपली हकीकत तिच्या पुढं सांगितली की आमच्या घरात परिस्थिती बघितलं, आम्ही इतकी गांजून गेलो. आमच्या घरात पूर्वापार सणवार फार करायची पद्धत होती. ऋषीपंचमीच्या दिवशी म्हणजे गणपतीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी गणपती आणायचा, लगेच अनंत चतुर्दशी, ललिता पंचमी, असे सगळे सणवार आमच्याकडे पूर्वापार चालत आलेले. त्या सणवारामध्ये इतकं मोठा शो करायची आमच्या घरात पद्धत की आपण इतकं ब्राह्मण सवासनं जेवायला घालतो, कडबू पर्णाचं जेवण घालतो, हे माझ्या एक मोठेपणा दाखवायचं फार. त्याच्यामुळे पाहायचं जरी परिस्थिती नाजूक असली, आमची पहिल्यापासून परिस्थिती गरीबच होती. एकटे वडील मिळवणारे ते नोकरीला बाहेर असायचे, गव्हर्मेंट सर्व्हिस होती. आणि मी आणि आई घरात माझं धाकटा बोताळ घरात होतो, दत्ता म्हणून त्याचं नाव. अशा वेळेस माझी मावशी माझ्या घरात आली आणि आईने सगळं मावशीला सगळं कथन केलं की हे बघ, माझं घर अगदी जोरात आहे आणि इतकं परिस्थितीने गांजून गेलं की सणवार करायची जी पद्धत घरात आहे त्या सणवारामध्ये आम्ही पुरे दाबले गेले. सणवार करायचे तर ऋण काढून म्हणजे पैसे काढून हे सणवार करतात, पण ते फेडेपर्यंत पुरेपूर होते. ती म्हणाले, अगं हे सणवार तू करतीस हे पूर्वापार आहे, पण आता इथं अनगोड रोडला मी ऐकलं आहे की कलावती आई म्हणून कीर्तन करणाऱ्या एक
व्यक्ती आहे. मी त्यांच्याकडे गेले होते, त्यांच्यापासून मला फार भरपूर लाभ झाला. आज माझी परिस्थिती त्यांच्यामुळे सुधारलेली आहे. तू पण जर त्यांच्या दर्शनाला आलीस तर कदाचित नक्कीच तुझ्या परिस्थितीमध्ये फरक पडेल. तुझ्या घराण्याचं सुद्धा आज जी गरिबी अवस्था तू म्हणते, दर तुला नेसाला पण फार वेळ मिळत नाही. तुझ्या मुलांची तब्येत बघितलं तर अगदी हडकुळेसारखे आहेत. हातपाय काळे आणि पोट मोठे अशी परिस्थिती आहे. म्हणजे बघून त्याला वाईट वाटतं. ती म्हणाली आपण आईंच्याकडे जाऊया. म्हणून ती माझ्या आईला घेऊन चालत हानवड रस्त्याला, जे अगदी सुरुवातीला आईचं म्हणजे झोपडीमध्ये राहत होत्या, एक साधं घर होतं, तिथं भेटायला गेली. त्यावेळेला आई एका खोलीचं आपला नित्यनेम चालवायचं भजन. आणि जोशी लोकांच्या झोपड्या, म्हणजे जोशीला बोहारी लोक म्हणतो ना, तानगोड रस्त्याच्या हरिमंदिरपासून अगदी जवळच त्यांच्या झोपड्या भरपूर होत्या. कमीत कमी 10-20 तरी झोपड्या होत्या. सगळे ठिकलं लावलेली झोपड्या. आणि त्यात सगळे ते अगदी खेडवळसारखे लोक, ज्यांच्या अंगात जर कपडे पण नीट नाहीत आणि नुसते दारूच्या नशेत दिवसभर दंगा करायचे. मी लहान असताना ते हरिमंदिरच्या वाटेवर मी जात असतो, पुष्कळ वेळा बघितले. यांचे दंगे रात्रीचे चालू व्हायचे. 6:30 वाजले की यांचंच राज्य तिथे. मग मला आई मावशी आणि आई तिथं गेल्यानंतर मला जर भीती वाटायली. तो रस्ता मी गेलो होतो, अनगोडा लाईट पण नव्हती, ग्रामपंचायत होती, इलेक्ट्रिक दिवे नव्हते. एक दिवा फक्त राखेलवर चालायचा, तो ग्रामपंचायतीचा कोलकार म्हणतात त्याला, तो दिवा लावून जायचा. म्हणजे नोकर तो देवबत्ती करणारा. एक दिवा माझ्या घराच्या जरासं पुढे, दुसरा दिवा एकदम आशीर्वाद मंगल करायच्या पुढे. किती लाईट पडणार ते दिव्याचा. आणि भरपूर जंगल. आणि आई आणि मावशी आता जातात, एक बघितल्या गोष्टी चालल्या होत्या. अनगोळ माझ्या घरापासून पुढं गेलं की पोरं स्मशान नाही राहायची. अनगोळ गावची प्रेतं सगळी तिथे यायची. आणि मी बघायला लागलो, ह्या दोघी बोलत आहेत. खरं मी ऐकत होतो, आईंच्याकडे जाऊया म्हणून. मी म्हटलं तिथं जायचोपर्यंत संध्याकाळी 4:30ला काळोख पडायचा आणि भीती वाटायची. दरोडे पण व्हायचे भरपूर. आणि या दोघी जात आहेत, मलाच कसं ते वाटलं. जात आहेत तर मी त्यांना, मावशीसमोर काय माझं चालत नव्हतं. ती मोठी होती, ते श्रीमंत घराणं त्यांचं. आणि आईचं आमचं घर जरा गरिबी घराण्यामध्ये त्याल्यामुळेच शेताचं भात आमचं येत होतं, त्याच्यावर गुजारण चालायचे. ह्या दोघी मिळून त्या आईना भेटूया तर मग दोघी गेल्या. त्या दिवशी संध्याकाळचे 4-4:30 झाले होते. आई कोण्या दोघींना माहीत नाही. आई म्हणून त्याला माहीत होतं शांताकाला, पण तिलाही माहीत नाही की आई पांढऱ्या साडीत असतात म्हणून. त्यामुळे पांढरी साडी दिसलेली व्यक्ती म्हणजे आई असे तिचं ही व्यक्ती त्यावेळी आई काय करायच्या, आपण खुरपं घेऊन गवत काढत बसायच्या अंगणामध्ये. आणि त्यावेळी ती वेळ अशी होती की आई नेमकं काळी साडी घालून अंगणातलं गवत काढत बसल्या होत्या. मी या दोघींनी जाऊन त्यांना विचारलं, इथं कलावती आई म्हणून राहतात म्हणे, त्यांचं आम्हाला दर्शन होईल का? आम्ही आलो आहे, मी हरिहरची आणि ही मुळक माझी बहीण अनगोळ असते. त्यावेळेला ती काळ्या साडीतली व्यक्ती एक क्षणभर त्यांच्याकडे बघितली. हा भेटतील तुम्हाला, भजनाच्या वेळेत ते येतात म्हणून. त्या दोघींना आता जी फरशी आहे ती फरशी उभी होती, अशी आता आडवी आहे त्या उभी होती, त्या फरशीवर बसायला सांगितलं. आणि 4:30 वाजता त्या भजनाला येतात. त्यावेळी तुम्ही त्यांना भेटू शकता किंवा भजनाला पण बसू शकता. त्या दोघी बसल्या बोलत. आणि आई खुरपं घेऊन आपल्या हाताने काम करत बसल्या, गवत काढायच्या. ह्या दोघींचं भाषा चालूच. केव्हा येतात काय की बघायचं. ही तर व्यक्ती कोण, त्यांची बहुतेक दासी दिसते किंवा कोणतरी काम करणारी असते बाई असेल असं वाटलं त्याला. ते खुरपं घेऊन काढताना बघत बसल्या. आई विश्किल हसत होत्या, ह्यांना काय कळत नव्हतं ते. 4:30 वाजता जुन्या घरामध्ये आईंची जे आता भक्तनिवास एक झालं आहे, तिथं आईंचं जुनं घर होतं, कौलारू घर. एक बाजू दर्शनासाठी, एक बाजू भक्तांनी बसण्यासाठी, एक बाजूला भगिनी, एक बाजूला पुरुष. आणि खालीच आई बसायच्या. आणि त्यांनी हाक मारली आत या म्हणून. हा त्यावेळेस त्यांनी साडी बदलली होती, ही साडी नव्हती. पांढऱ्या साडीमध्ये त्यांना बघून ते दोघे दचकले जरा. इतका वेळ आमच्यासमोर ज्या खुरपं घेऊन बसल्या होत्या, तीच व्यक्ती
आणि तीच आता आम्हाला हाक मारते आत या म्हणून. आसनावरती बसल्या आणि त्याने बसा म्हणून सांगितलं माझ्या आईला आणि मावशीला. समोर बसवलं, खालीच बसायची आई त्यावेळेला. शेणाने सारवलेली जमीन असायची, तिथं आईंचं आसन असायचं, म्हणजे खाली बैठं आसन, खाली एक छोटीशी गादी, त्याच्या पाठीमागे तक्या आणि आई बसल्या. ह्या दोघी टकमक बघायला लागल्या की काय अक्षर आहे हे. इतका या गवत करणाऱ्या आम्ही ज्यांना आईची दासी असावी वाटलं किंवा कोणतरी काम करणार असेल म्हणतो, तीच व्यक्ती ही आई म्हणून आम्हाला त्यांची ओळख दिली नाही. म्हणजे ह्या व्यक्तीमध्ये किती मोठा थोरपणा असेल. मी आई म्हणून आता ओळखायचं कसं, तर पांढऱ्या साडीमध्ये घातलेली आई ती आई हीच आई होय, ती बाहेर बसलेली असं म्हणून त्या दोघे आश्चर्यचकित झालं. त्याने भजनाला बसा म्हणून दोघीला खून केले. आणि आई त्यावेळेला तंबोरा, हातामध्ये चिपळ्या असं त्यांचं स्वतः हातात घेऊन, आता जो भजनात बसला फोटो तर तोच रूप तिथं बसल्या होत्या. मग भजन 4:30 ते 6 असं त्यावेळेस संध्याकाळचं भजन. काळोख फार व्हायचं म्हणून आई लवकर भजन करायच्या, कारण येणार जाण्याचं त्रास. हे जोशी लोकांचे पण झोपड्या तिथंच होत्या. एका हळूहळू ते पण यायला लागले होते. ते पुरुष एका बाजूला आणि भगिनी एका बाजूला, आईमध्ये असं. ह्या दोघींना आईने विचारलं, तुम्ही काय कशासाठी आलात इथे. तर असं आम्ही आईला भेटायला म्हणालो होतो इथं, आणि आमचं घरची परिस्थिती फार गंभीर आहे, फार परिस्थिती नाजूक आहे. सणवार नित्यनेम फार चाललेत आणि कर्जाच्या ओझ्याखाली मी गांजून गेले, म्हणून ही माझी बहीण तिला घेऊन मी आले. असं होय म्हणाल्या. तुम्हाला इथं भजन चालतं. मी ह्या एका झोपडीत राहते इथं, पण 4:30 ते 6 माझा इथं कार्यक्रम असतो. ह्या भजनाला तुम्ही जर आलात तर आज मला जो आनंद मिळतोय, ज्या भजनाने मला सुख दिलेलं आहे ते तुम्हालाही मिळेल असं मला वाटते. तुम्ही ह्या वेळेला येत जावा इथे. तुम्हाला या भजनापासून काय होईल ते फरक पडतो का बघा. त्याप्रमाणे आईला जा, त्यांचं बोलणंच इतकं मजूर होतं की त्या समजावून सांगत होत्या. आईला फार बरं वाटतं. ती म्हणाली, आम्ही येतो लवकर या, म्हणजे अंधार पडतो, म्हणजे तुम्हाला लवकर घरी जाता येईल. त्याप्रमाणे आईचा नेम चालू झाला. रोज दोघी सावकाश इथे यायला लागल्या. मी घरात एकटा असायचो त्यावेळेस, भीती वाटायची. ह्या दोघी जाताच कुठे या भजनाला म्हणून. गेलं तर तासभर 1.5 तास येत नाही. घर मोठं आहे आणि आम्ही घरात दोघंच. वडील बाहेर असायचे, आजोबा आजी जे म्हातारे होते तेच तेवढे घरात असायचे. ते अंधाऱ्या खोलीत झोपलेले असायचे. एक 4-5 दिवस गेल्यानंतर त्यांना ते उत्साह वाटायला लागला माझ्या आईला. आई म्हणाली, विष्णू आम्ही जायला रे त्या ठिकाणी, तू पण ये बघ, ते ठिकाण बघ, त्या व्यक्तीचा चेहरा बघ, त्यांच्या चेहऱ्याचा प्रसन्नता बघून तुला फार आनंद होईल म्हणून. मी म्हटलं तू जा की माझ्या पाठीमागे कशाला लागलीस तिथे, ये म्हणून. तुला आनंद मिळतो ना, मिळू दे की मी ही वेळ माझी गप्पा खेळ करायचे, मुलांच्यावर चेंडू खेळायचं, गोट्या खेळायच्या, बोरे खेळायचे, हे वय असताना तू त्या भजन करतास आणि त्या भजनाला पण मला तू ये म्हणून सांगायला मी काय येणार नाही. तुम्ही दोघी जा म्हटलं, पण लवकर या, अंधार करू नका फार म्हणून सांगत. म्हणून ते काय झालं, त्यांचं ते भजन आवडायला लागल्यापासून त्या नेम चुक्या ना त्यांचा. आणि मग एके दिवशी आईने माझ्या आईला विचारलं, तुझ्या घरी आणि कोण कोण असतं. माझ्या आईचं नाव सावित्री, पण त्याला टोपण नाव तंगू म्हणून होतं. मग आई म्हणाली की माझ्या घरी मी, माझे सासू सासरे आणि माझी 2 लहान मुलं, विष्णू आणि दत्ता. असं होय. मग त्यांना घेऊन ये की, ते एकट्यानंच घरी, दोघांनाच घरी ठेवून येते, त्यांनाही बरं वाटेल चाललं असतं. नाही, त्या दोघांची तब्येती तुम्हाला दाखवायची आहे. त्यांच्याकडं म्हणजे इतकी परिस्थिती, ते पण तब्येत अशक्त आहेत आणि तुमच्याकडून त्यांना काय औषध वगैरे मिळेल तर बरं वाटेल असं मला वाटतं. मग तिला वाटायला तर जोशी लोकांचे मुलं येत होती. जोशी लोक म्हणजे बुहारी समाजाची थोडे लोक यायला लागले होते तिथं. जे अनाडी लोक, आम्ही त्यांना अनाडी म्हणायचं म्हणून ते तोंडात ते बरं वाटत नाही, कारण आज तेच लोक ते आल्यामुळं आईंचं तिथे येणं झालं. चाले नसतं आईंचं कदाचित दुसऱ्या गावात गेले असते. पण त्यांच्या पुण्यामुळं त्यांनी आईंना आणल्याचं झालं आहे तारगोळा. मग आईने चौकशी करायला लागली की घरात कोण आहे तुम्ही, विष्णू आणि दत्ता आहे ना, मग त्यांना पण घेऊन येत जा.
मग आईने मला चालू केलं, विष्णू तू पण चल, दत्ता तू पण चल. तो कबूल झाला यायला आणि मी मात्र थोडंसं आडेवडे घ्यायला लागलो. आई म्हणाली आपण सावकाश जाऊया. दत्ताला ती कडेवर घ्यायची आणि मला बोटाला जाऊन चालायची. पण ते त्या रस्त्याला लागलं की मला प्रगत भीतीच वाटायची. अनगोळ गावचं म्हणजे वाडा आवार ज्याला म्हणतात, तिथं एक मोठंच्या मोठं वडाचं झाड होतं. म्हणजे आम्ही शाळेत नाही येताना सुद्धा त्या झाडाकडल्याला घाबरत. तिथं 7 भूतांची आई आहे म्हणून सगळ्या लोकांमध्ये चर्चा होती. हे वडाच्या खाली यायचं म्हणजे दिवा नाही, रस्ता धड नाही आणि हे सुरुवातीलाच हे झाड लागतं. आज ते झाड जाऊन तिथं बंगले झालेत, पण त्या झाडाकडे बघितलं की अजून मला भीती वाटते. इथे लोक राहत कसे होते. त्या रस्त्यात जायचं, तिथून सुरुवात आमची धडकी भरायला चालू व्हायची. पुढे गेलं की त्यापासून सगळं अनगोळ स्मशान, मेन स्मशान सगळं. त्याच्या पुढे गेले की जोशी लोकांच्या झोपड्या, त्याच्या पुढं हरिमंदिर. तेवढा रस्ता काढायचं म्हणजे मला महासंकट वाटायचं. धाड व्हायचं छातीत. अर्ध्यापर्यंत येऊन मी आईला म्हणत होतो तू पुढं जा बाई, मला काही यायला होत नाही ते. असं करून मी मागच्या मागे पळून येत होतो. पुढं जायची छाती, माझी छातीत धडधडा लागायचं. पुढं आणि काय आणि गंभीर काय कोणाच टोकते त्यावर. असं जवळजवळ 10-15 दिवस ती खडपट केली मला घेऊन जायचं. माझी आई भरपूर खडपट केली, पण मी पण तेवढे पळून यायची. भरपूर खडपट केली तेवढं. पाठीमागच्या पळून यायचं होतो. मला ते जायलाच मिळत नव्हतं, तर मी कसं जाणार. जिथं छातीत धडधडते तिथं तुम्ही जाऊ शकता काय? नाही सर. माझी आईने विचारलं, अगं तुझ्या मोठा मुलगा विष्णू त्याला घेऊन येते म्हणते, आणि आज 15 दिवस झाले तू घेऊन का येत नाहीस? मग आई म्हणाल्या काय पळून जातो, कशासाठी पण नाही, तो छातीत धडधडते म्हणून पळून जातो. अगं तुझ्या मुलांनी गेल्या जन्मात भरपूर पाप केलं आहे, त्यामुळे ह्या पवित्र स्थानाला यायला त्याला मन होत नाही. भजन चाललेलं त्याला आवडत नाही. भजनामुळं तो मनामध्ये त्याला घाबरतो. दुर्गुण त्याच्यात जे दडून बसते ते इथनं याला जमत नाहीत म्हणून तो येत नाही. तरी तो प्रयत्न सोडू नकोस. हा, ते भरपूर पाप करून जरी आला तरी तू प्रयत्न करून सोडू नकोस. आणि त्या आईला जरा फार वाईट वाटलं, माझ्या मुलांनी एवढं पाप करून आले म्हणून सांगायला तेवढं असं येत नाही. मला 2-3 दिवस बघितलं, मला सांगायला ती घाबरत होती. आधी भजनाला जायचं माझ्या मला आवडत नाही, त्यासाठी पाप करून हा जन्माला आला म्हणून सांगायचं कसं, असं प्रश्न पडला. तर एक दिवशी धैर्य करून मला दुपारी बसलो होतो त्यावेळेला आई म्हणतात ती वाक्य मला तिने सांगितली, अरे विष्णू तू तुझ्या छातीत धडधड का भरते, कल्पना आहे का? आईने सांगितलं, म्हणजे कलावची आई म्हणतात ती तू गेल्या जन्मी भरपूर पाप करून जन्माला आला आहेस, त्याच्यामुळं तू येऊ शकत नाही. पाप करून जन्माला मी आलो आहे म्हणतं माझे एकदम पित्त खवळलं. आई आहे ते 1 किलोमीटरवर, त्यांनी मला बघितलं पण नाही आणि त्या आहेत त्यांना मी बघितलं पण नाही. मी गारा आहे की गोळा आहे त्यांना माहीत नाही. मी काय करतो त्यांना माहीत नाही. आणि त्या सांगतात की मी पाप करून जन्माला आलो आहे. त्यांना काय माहिती ग मी पाप करून जन्माला आलो आहे म्हणून. तू त्यांच्यावर काय विश्वास ठेवायला जाऊ नकोस, मी काय येणार नाही बाई तुझ्याकडे म्हणून. आई म्हणाली नाही रे, एकदा प्रयत्न तरी करून बघ. त्या म्हणतात तेच काहीतरी अर्थ आहे बघ. हे बघ मी त्यांना एकदा येऊन विचारतो, थांब फार माझ्या मागे लागलीस तू, मी काय पाप करून जन्माला आले मला सांगा. उगीच माझ्या आईचे डोकं भडकू नका. ताई म्हणाल चल विचार, मोकळेपण बोलतात ते, फार मोकळेपण बोलतात रे. आड पडदाटून बोलू नको, अगदी मोकळेपणा विचार. चल म्हणून आज संध्याकाळची आज मी येतोच. एकदा तुझं मनाचा संशय तर जाऊ दे, मी काय पाप करून जन्माला आहे आज विचारायचंच म्हणून छातीत घट्ट करून निर्धार करून तिच्याबरोबर गेलो. तरी पण माझ्या मनात ती थडधड काय थांबेना. आणि कसं बसं त्या गेटाकडे मी गेलो. आईंच्या गेटापर्यंत जायचंपर्यंत मी काय माणसात नव्हतो. इथे विचार माझे काय माझं पुढे घडणार हे मला माहीत नाही. तरी पण ते गेटाचा आवाज आला, कोण ते म्हणून आईना गोळा वाजत. आई मी मोडक, तंगू मोडक आहे. होय आई, या आज मुलाला घेऊन आलीस वाटतं. मुलाला घेऊन आलीस म्हणजे आणि मला जास्त धडकी भरली. आता म्हटलं आता विचारायचं सोडायचं. समोर सारी पांढरी शुभ्र व्यक्ती, पांढरी
सतेज व्यक्ती अंगणात फिरताना त्याने ए बाळ हाकून ए बाळ म्हटल्यावर माझा जो डोक्यात भ्रम होता की आईला जो प्रश्न विचारायचा मी तडकून झालो होतो ते एका क्षणात त्यांच्या त्या गोड बोलण्याने नम्र झालो आणि त्यांना त्या मातीच्या जमिनीवर साष्टांग नमस्कार घातला. फारच सुंदर, हां फारच सुंदर म्हटलं. म्हणजे ते दिव्य दर्शन झालं तुम्हाला, त्यामुळे तुमचं कायापालटच झाला ना पूर्ण. ते कायापालट टर्निंग पॉईंट होता तो. हम्म. इतकं त्यांचे रूप बघितलं, त्यांचं ते चालणं बघितलं, त्यांचं हाक मारणं बघितलं, असं मी कधी ऐकलंच नव्हतं ना. हम्म. नुसतं हेवे दवे भांडणं, आमच्या घरात चालली भांडणं, हेच की घरात दुसरं काय काय म्हणायचं. एवढं गोड बोलणारी व्यक्ती ही ये बाळ म्हणणारी म्हणताना माझं सगळंच हे बहुतेक त्यांच्या एका नजरेचंच मी जे काय पाप करून आलो आई म्हणत ते खरं असावं आणि त्यांच्या दृष्टिक्षेपाने ते पाप अनंत जन्माचं पाप एका क्षणात जाळून टाकलं ते. आणि मी पूर्णपणे त्यांच्याकडे प्रेमाकर्षित होऊन गेलो. मग अनुग्रह वगैरे लगेच मिळाला की कसं? अनुग्रह आधी मला सेवा दिली आहे. हां. आई माझी चौकशी करायला लागल्या, तू काय करतो? आई मी शाळेला जातो. कुठे शाळा आहे? अनवट रस्त्यालाच आहे. आणि त्या शाळेचं माझी आई मला डबा बांधून देते. मला शाळेत नाव घातले, माझ्यावर दत्ताचं पण नाव घातले आणि मी जाताना डबा घेऊन जातो आणि दुपारी 2च्या सुट्टीत बसून खातो. 4 वाजता शाळा सुटते, घरी जातो. मग असं कर, तू डबा घेऊन शाळेत जातोस ना, दुपारी सुट्टीत जर डबा काय तू खातेस तर डबा तसाच ठेवतोस. आईने मला ओळखतो माझा डबा मी खात नसतो म्हणून. तू असं कर, शाळा सुटली की ते डबा घेऊन इथं माझ्याकडेच येत जा. मी आले की इथं तू आलास की इथं झाडाखाली बसायला जागा आहे, थंड जागा आहे, इथं बसून तू डबा सोडून खात जा. मी त्याप्रमाणे मला बरं वाटायला लागलं. त्यांच्या शब्दाचा जेवढा गोडवा होता. मी डबा घेऊन रिकामा डबा, जरी भरलेला डबा तर थंड भात असायचा आणि एखादी चपाती भाकरी घालून द्यायची, भाजी थोडीशी असायची. पण बाकीचं असं काय करण्याचं काम ती परिस्थिती नव्हती त्यावेळेला. मग आईने म्हटलं, मला जर फार उत्साह वाटला की हा डबा आता शाळेत खायचा नाही, पण डबा इथं घेऊन यायचा आणि हा मंदिराचा सोडून खायचा. त्याप्रमाणे मी संध्याकाळी शाळा सुटल्याबरोबर पळत इथं यायला लागलो. मग आईने आम्हाला एक जागा दाखवली. तिथं आता फणसाचं झाड आहे, त्याच्याखाली जांभळाचं झाड पण रस्त्याला झाड होतं. तिथं मी डबा सोडून खायला लागलो. एकदा दोनदा मी तसंच खाल्लं. तेव्हा आईने खिडकीतून बघितलं ते. दुसऱ्या दिवशी आई काय केलं, आपल्या घरातनं एक भांडभर आमटी घेऊन आलं. मग आमटीचा वास म्हणजे तिथून ते येतानाच तर काहीतरी विशेष पदार्थ माझ्यासाठी आणलं तसं वाटायला लागलं. आणि मला म्हणून डबा कर. मग मी आईच्या पुढे डबा ठेवला. त्या डब्यात त्याने आणलेली आमटी माझ्या थंड भातावर होती. त्या आमटीचा सुवास इतका मला आकर्षित केला की त्या माझा डबा त्याशी संपून आणि पुन्हा आमटी मागून घ्यावी असं वाटायला लागली. परंतु ते मला अजून इतका परिचय नव्हता मला आईचा. मग त्यावेळी मी काय केलं, ती आमटी घालून भात घालून खाल्ला. आई म्हणाला, इथं पाणी घे. पाणी पण आणून दिलं आईने, पाणी पी. आणि मग हा डबा धुवून हे पाणी झाडाला घाल. हा प्रमाणे माझा एक नित्यनेम चालू असतो. डबा घेऊन यायचा, झाडाखाली बसून खायचं. आणि तिथं जांभळं फार पडायची. जांभळीचं झाड होतं, टप्पोरी जांभळं तिथं पडायची, आजूबाजूला भरपूर पडायची. मग मला तो मोह आवरत नव्हता. डबा खाताना हळूच 4 जांभळं मी घेतली आणि ते एवढ्यात खाणार आहे तेवढ्याच आई तिथे हजर झालं. विष्णू, जांभळं खालायस ना, आग घेतलेस ना, थांबा, ही जागा सगळी कृष्णाची आहे. ही जागेचा अधिपती कृष्ण आहे. म्हणून इथं जे काय वस्तू पडते ते असं न विचारता घ्यायचं नाही. ती जांभळं गोळा करून इथं माझ्या पायरीकडे आणून ठेव, म्हणजे मी तुला स्वच्छ धुवून कृष्णाला नैवेद्य दाखवून ती जांभळं तुला खायला देते. करशील ना? वाई करतो की. आणि बरं वाटलं. जांभळं धुवून आईच्या हातून मिळायला लागली. बरं, प्रसाद. हां, मी अगदी उत्साहाने खायला लागलो. आई त्या डब्यात घालून जांभळं हे खा आणि बिया एका ठिकाणी ठराविक ठिकाणी टाक म्हणून मला सांगायला लागलं. ठराविक टाका म्हणजे हंड्याच्या चुलीकडे टाकायचं ते. आणि मग मला वाटते जसं जसं मी यायला लागलो तसं मला आई एक एक सेवेत गुंतवायला लागल्या.
माझ्या आईला त्यांनी झाडांना पाणी घालायची सेवा दिली होती. विहिरीचं पाणी ओढायचं, घागरीने आणायचं आणि झाडीमध्ये घालायचं. आणि तिथं भरपूर झाडं होती, मोगरी, तुळशी झाडं होती. आता दिसत कारण माणसांची वस्ती झाल्यामुळं सगळीकडे ती झाडं आईना काढावं लागली. त्याच्यामुळे आता सगळीकडे ती झाडं जरा कमी झालीत. परंतु त्या इतकी झाडं, मोगरीची झाडं, तुळशी झाडं, तुळशी बन म्हटलं, इतकी तुळशीची रोपं, त्या सगळ्यांना सावकाश सावकाश पाणी घालत जा म्हणून आईने मला आणि आईला ती सेवा दिली. आणि इथं जो पाला पडतो बघ, हा पाला, त्याला का पत्रे नव्हते, भरपूर पाला पडायचा. हा पाला मी तुला एक बुट्टी देते, ह्या बुट्टीमध्ये ओम नमः शिवाय म्हणून ह्याच्यात टाकायचं. एक पान जायचं, ओम नमः शिवाय म्हणून टाकायचं. आणि ही पाला सगळं बुट्टीमध्ये भरलास की ते हांड्याच्या चुलीखाली मी जिथं पाणी तापवते त्या चुलीकडे नेऊन टाकायचं. मला एक प्रकारची मजा वाटायला लागली ती. ओम नमः शिवाय म्हणून एक पान असायचं. अशी 100 पाने असेल तर 100 वेळा माझ्याकडे ओम नमः शिवाय आणायचं. 160 पाने होती माझ्याकडे, एक माळ ऑटोमॅटिक तयारायची. कशा रीतीने मला आईने नामस्मरणात गुंतून टाकलं तर हे मला आश्चर्य करण्याचं सगळ्याचं. आम्ही नामस्मरण कर म्हणजे असे लहान मुलं करून करणार नाहीत, बरोबर. परंतु आईंची ही जी सेवा करून घ्यायची आणि त्यांच्याकडे उपासना करून घ्यायची खूपही कोणाला साधणार नाही. हे बघ, ओम नमः शिवायचे पाला टाकायचं. मला मजा वाटायची. मी आणि दत्ता दोघेही पानं टाकायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ती पानं जाऊन टाकून आणि 50 पानं पडायची. त्यामुळं आम्हाला ती सवयच म्हणत होती, ओम नमः शिवाय पान हांड्याच्या चुलीखाली जमा करायची. त्याप्रमाणे आम्ही हांड्याच्या चुलीखाली ती पानं सगळी जमा करावं. लहान मुलांच्याकडून उपासना करून घ्यायची जी पद्धत मोठ्यांना साधत नाही, ती खुबी आईना इतकी माहिती होती. आम्हाला त्या खुबीने आईने नामस्मरणाचं महत्त्व करून हळूहळू आम्हाला सांगायला लागलं की नामस्मरण जर जवळ ठेवलास तर तुझ्या आयुष्यात भरभराट होईल, तुझी परिस्थिती सुधारेल, तुझी तब्येत चांगली होईल आणि तुझ्या आईवडिलांना आनंद वाटेल की मुलगा माझा सुधारला म्हणून. माझी मावशी म्हणायची, अनुग्रह आई देतात, तुम्ही पण वसंत आणि तू वसंत माझा भाऊ आणि अनुग्रह घ्या तुम्ही दोघेही. अनुग्रह हा प्रकार मला जरी ऐकून माहिती होतं आईंच्या बोलण्यातनं, वागण्यातनं, प्रवचनातून, पण अनुग्रह हा काय प्रकार आहे मला माहीत नाही. म्हणून मी आईने प्रश्न केला. आई अंगणामध्ये शतपावली घालत होत्या. त्या हळूच आईनं विचारलं, आई मला अनुग्रह घ्यायची इच्छा आहे मला दोघांनी, वसंत आणि मला, आणि केव्हा अनुग्रह देता मला? अक्षय तृतीया अजून आठवडाभर लांब होती. आई मला आत्ता नको, हां अक्षय तृतीया दिवशी घे. अक्षय तृतीया जवळ आले ना, त्या शुभमुहूर्तावर मी तुला अनुग्रह देते म्हणून आईने तो अक्षय तृतीयेचा दिवस निवडला. तर माझं वय जवळजवळ 15 वर्ष होतं. 15 वर्ष मी 51 आणि 15 घातले तर किती होता तो? इसवी सन 1966 साली मला आईचा अनुग्रह म्हणजे मला काय माहीत नाही. आई म्हणाल्या सकाळी 7च्या भजनानंतर इथं अनुग्रह आई देतात. सकाळी 7चं भजन सुटलं, सकाळचा वेळ 7 ते 8:30 होती. पहिल्यापासून 7 ते 8:30. संध्याकाळचं भजन मात्र आईने फरक केलं, मग 5:30 ते 7 झालं. जसं जसं वस्ती वाढायला लागली, लाईट आली त्यामुळे 5:30 ते 7 आहे भजनाच्या वेळ ठरवल्या. मग हे तर सकाळचं भजन संपल्यानंतर तुम्ही दोघे आंघोळ करून इथे या म्हणजे अनुग्रह देता येईल असं आई म्हणाला. पण मला सुमनताईने विचारलं, सुमनताईच्या आईच्या सेवेला होती सुमनताई शेवडे. मग ती म्हणाली, आई विचारतात अनुग्रहाची तयारी तुम्हीच करायची की आम्ही करायची म्हणून. आता तयारी काय करायला लागते मला माहीत नाही. तयारी हा प्रकार काय माहीत नाही, अनुग्रह हा काय आहेच माहीत नाही, तयारी काय करायची मला माहिती आहे. परंतु मी आणि वसंतने म्हटलं आम्हाला काय माहीत नाही, सगळी तयारी सुमनते तुम्हीच करा म्हणून सांगितलं. आम्हीच करू. मग ते आईने विचारलं, आई विष्णू म्हणतोय आम्हीच तयारी करायची असं होय, बरं बरं म्हणून सांग त्याला. आणि आईने अनुग्रहाला मला बोलवलं त्या दिवशी, ते सांगू आता अनुग्रहाला मला बोलवलं दोघांना आज. त्या दिवशी चांदीच्या ताटामध्ये चांदीच्या पादुका आईंच्या होत्या ठेवलेल्या आणि तुळशी हार आईने एका छोट्या टोपलीवरच्या शिप्तरामध्ये ठेवला होता. आणि सुमनने सांगितलं आणि आई त्यावेळेला नाहून आल्या आपल्या सिंहासनावर बसतात. त्यावेळेस सिंहासन
जे नागेश कार्तिकरांनी केलं सिंहासन, आम्ही चरित्रच वाचलं ते सिंहासन, भारताचं सिंहासन, त्याच्यावरती आई पांढरी शुभ्र साडी, कपाळाला बुक्का आणि केस मोकळे सोडलेले, अशा बस मांडी घालून बसल्या. त्यांची मांडी घालण्याची पद्धत हीच पद्धत. मी त्यांना बघितल्यावरही मला जणू काही आई नव्हे आहे साक्षात ही आदिमायाच माझ्यासमोर बसल्याचं मला वाटलं. त्यांचं रूप, प्रसन्न रूप, प्रसन्न चेहरा, गोरा गोरा गुलाबी चेहरा, हास्यमुख चेहरा, आणि त्या माझ्यासमोरून बसल्या. हातामध्ये मोरपिसाचा पंखा होता, मोरपिसाचा पंखा, त्यावेळेला मोरपिसाचा पंखा होता माझ्या अनुग्रहाच्या वेळेला. आई बाकी एरवी तो पण हा अनुग्रहाच्या वेळेला मोरपिसाचा पंखा माझ्या वेळी तरी होता. आणि आईने आम्हाला बसायला नाही, समोर म्हणाली, सांगू ते अनुग्रहाचं, आता आई तुम्हाला दोघांना मंत्र सांगते, तुम्ही इथेच मांडी घालून बसा. मग आईने जे ताटामध्ये पादुका घातल्या होत्या, एका बोटीत तुळशी हार ठेवला होता, सुंदर तुळशी हार, मी कधी बघितलंच नव्हतं हार, आणि केळी, आणखी काही दक्षिणा माझ्या मावशीने गुपचूप माझ्या खिशात टाकली होती, ती थोडी मी 11 रुपये दक्षिणा मात्र त्या बोटीमध्ये ठेवली. आई म्हणाला, आता हार उचल आणि या पादुकांना घाल, चांदीच्या पादुकांना. त्याप्रमाणे माझ्या सवयीप्रमाणे तो हार उचलला आणि त्या पादुकांना घातला आणि ती केळी समोर ठेवून दक्षिणाची काही 11 रुपयाची चिल्लर होती त्यांच्यासमोर ठेवली आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला. आई म्हणाली, ते ताट उचलून माझ्या हातात दे. मग ते चांदीचं ताट सावकाश उचलून मी त्यांच्या हातात दिलं. त्यांनी ते आपल्या हातात घेतलं आणि आता मी ते आपल्या मांडीवर ठेवून घेतलं ताट. ते हार जो आहे ना, ह्या पादुकांना घाल म्हणाले. मी तो हार काढून सावकाश त्या पादुकांना घातल्या. आता ताट खाली ठेव आणि मी जे तुला मग सांगते, काय जे सांगते त्याप्रमाणे तू म्हणायचं. म्हणून मला आईने तो मंत्र दिला, महामंत्र, जो साक्षात आईंच्या तोंडून मी ऐकला. मला डोळे भरण्यात होतो. होय होय, ते गुरुप्रेमाने होतच ते. हरकत नाही, हरकत नाही. फार त्रास होतो. माझ्याकडे बघितलं तर मग काय बोलतो समजत नाही. कोणतं रुमाल आहे माझ्याकडे, आहे? इथेच आहे. परिस्थिती अशी होती. पाणी देऊ? काही नको, थोडंसं घ्या. नको नको, जरा पाणी. आईंचं वर्णन करताना मी स्वतःवर विसरून जातो. होय होय, बरोबर आहे ते. हे मी स्वतःला विसरून जातो. हो, त्यांचं सामर्थ्यच आहे ना तेवढं. आणि इतके वर्ष तुमचा जो सहवासात होतात सतत, म्हणजे आणि अजूनही निर्गुणात असूनही आई तुमच्या सतत तुम्हाला दर्शनही देत असतात, तर ते होणं स्वाभाविक आहे. मी म्हणणार आहे माझ्यासमोर रडतेच आहे. नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. ते कळतंच ना, खरं प्रेम डोळ्यातनं येतच बाहेर, त्याला काही इलाज नाही. तर हे तुम्ही इतकं सुंदर, म्हणजे आई युक्ती प्रयुक्तीने कसं तुम्हाला आईंनी ओढून घेतलं. आणि आई म्हणजे आमचं काय एक जनरल एक समजूत असते सर्वसामान्य आमची, की संत म्हणजे अगदी कडू चेहरा करून बसलेले असतात, हसत नाहीत, आमच्यासोबत इतर काही बोलत नाहीत. पण आई तुम्हाला जेवायला पण आणून देत होत्या. म्हणजे आई किती प्रेम करत होत्या, अगदी मुलासारखंच तुमच्यावर. तर हे एक थोडंसं आम्हाला सांगा ना त्याविषयी. तुम्ही इतका सहवास होता, तुमचं नातं कसं पुढे दृढ होत गेलं त्याविषयी जरा प्लीज सांगा ना. माझा आणि आईचं नातं म्हणजे आई जरी गुरु असल्या, माझ्या त्याच्या अनुग्रह देऊन त्या माझ्या गुरु झाल्या त्या, पण माझं नातं आईंची, आई आणि मुलाचं नातं. मी त्यामुळं आईंच्याकडे अगदी मोकळेपणाने बोलत होतो. काय असेल ते स्पष्टपणे त्याला सांगत होतो. आई माझ्याशी स्पष्टपणे सगळं सांगायचं. म्हणजे काय हवं नको त्यांना माहिती असायचं. मला भूक लागली की त्यांना कळायचं. सेवामध्ये असलो की त्यांना वाटायचं तर भूक लागली असेल म्हणून बोलवून मला प्रसाद खायला द्यायचं. आता ही सेवा करताना तुला भूक लागली ना, आपल्या हाताने त्याचे अनुग्रह दिला. त्यावर सुद्धा त्याने आपल्या हाताने पोहे मला दिले खायला. पोहे आणि दोघंजण पोहे आणि लाडू खाऊन पाणी पिऊन मग तुमच्या सेवेला लागा म्हणून सांगितलं. म्हणजे आई आणि मुलाचं नातं नुसतं देण्यापुरतं खाण्यापुरतं नव्हे, ते अफाट प्रेम त्यांनी केलं. माझं जीवन सार्थक करून टाकलं. माणूस म्हणून जगायला शिका आधी.
माणसातला माणूस ओळखायला शिका. प्रत्येक माणसामध्ये जो आतमध्ये दडलेला परमेश्वर त्याच्याकडे बघा, म्हणजे आपसुकच तुमचे दुर्गुण कमी होतील, एकमेकाबद्दल प्रेम वाढायला लागेल. हे आईने दिली शिकवण मला आहे. आई या कसं आहे, फार खेळीमेळीत वागायचो. खेळीमेळीत त्यांनी परमार्थ आम्हाला शिकवला. कोणाला वाटेल की आई फार उग्र होत्या काय, कडक होत्या काय, आईंची सारखी व्यक्ती मी आजपर्यंत बघितली नाही. इतकी प्रेमळ होती आणि विनोदी पण होते आई. आम्ही निवासस्थानात काम करत असताना माझ्यानंतर सेवेला आली पुष्पा, नंतर आला सुधीर पण आला. एके दिवशी विनोदाने त्या म्हणाला, मध्ये बसला त्या हॉलमध्ये आपल्या निवासस्थानात, विष्णू माझी एक मी तुला विचारते, सांगशील काय? सांगा आहे म्हणतो. काय आहे? अरे तुमच्या तिघामध्ये उंच कोण रे म्हणून. मी, पुष्पा, सुधीर आणि आई स्वतः. उंच कोण म्हणजे काय सांगणार आहे ना. रोज आईनं बघत होतो. आई माझ्या बाजूला भरायच्या, पुष्पा माझ्या बरोबर, सुधीर माझ्या बरोबर भरायचा आणि आईंचे केस मला सगळं दिसायचं बघितलं माझ्याजवळ. त्यामुळं मला वाटायचं आई मी तुमच्यापेक्षा उंच आहे. असं होय, तसं नको, आता आम्ही मापच घेऊया म्हणाला. आता माप घ्या म्हणजे मला काय कळलं. तू मला म्हणाला, पुष्पा तू इकडे ग, ह्या भिंतीला टिकून उभा राहा. पुष्पाला उभी केली आणि आईने पुष्पाच्या डोक्याला पट्टी लावून त्या भिंतीला मार केला. असं ही तुझी उंची, हा इथून तुझी उंची. आणि आतून जाऊन टेप आणली, टेलरची टेप असते गळ्या घालायची. आईची टेप होती, ते घेऊन आल्या आणि उंची मोज म्हणाल्या. पुष्पाची उंची जिथपर्यंत आईने कट्टी मार केली होती तिथपर्यंत मी मोजली, ती 5 फूट 1 इंच झाली. अजून माझ्या लक्षात आहे किती वर्ष झाली, 50 वर्ष होऊन गेली. मग ती 5 फूट 1 इंच. सुधीरला म्हणाला तू बरा. सुधीरचे नाही, आधी सुधीरला बघितलं 5 फूट 1 इंच, मग पुष्पाला 5 फूट 2 इंच आणि मला म्हणाला विष्णू तू आता बरा, तुझी उंची मोजते. पण माझ्या डोक्याला आईने पटपट्टी लावली आणि ही तुझी उंची आहे म्हणून. ती माझी उंची आली 5 फूट 2 इंच. आता माझी उंची कोण मोजणार? मी म्हटलं आई मी मोजतो की. मोजतोस? मग माझ्या डोक्याला पट्टी लाव. आई भिंतीला पाठ पण चिकटून वरल्या आणि मी आईच्या आता वास्तविक पट्टी चिकटून लावायची नाही. आईचा केस संभार भरपूर होता, भरपूर केस होते त्यांचे, आणि असं पट्टी लावून मार केली तर ती 5 फूट 3 इंच झाली. मला म्हणाले बघ मी तुझ्यापेक्षा उंच आहे की नाही म्हणून. आई नाही हो, तर मी उंच आहे तुमच्यापेक्षा. अरे 5 फूट 3 इंच आहे मी उंच असताना तू उंच माझ्यापेक्षा उंच कसं म्हणतोस? नाही आई तुमची उंची आहे की नाही, त्या केसामुळे उंची आहे म्हणून. असं होय. मग आईच्या कधकधून हसलं त्या दिवशी. आई म्हटलं आता ह्या सद्गुरूंची उंची मोजणार मी किती शाणे. 3 लोक होतो बघा, पुष्पा, सुधीर आणि मी. गुरूंची उंची मोजण्याची आमची हिंमत कशी झाली. गुरूंची उंची म्हणजे साक्षात परब्रह्माची उंची मोजल्याचं. पण ते इतक्या खेळीमेळीच आई मला शिकवल्या. आज त्यांची उंची आम्ही मोजू शकत नाही. आज त्यांची इतकी प्रसिद्धी आहे, सगळीकडे त्यांचं भक्त लोक इतके आहेत की त्यांची उंची म्हणजे त्यांचं ज्ञान जे आकाशापेक्षा 2 इंच उंच मला वाटतं आहे. आईंची उंची म्हणायला मी मूर्खच होतो की नाही त्यावेळेला सगळे. परंतु हे आई आणि मुलाच्या प्रेमामुळं ते आम्हाला त्यांची उंची मोजायची. त्यांनी एक महत्त्वाचं फार एक प्रसंग आठवला म्हणून तुम्हाला आता मी सांगितले. तुका आकाश आहे वडा, तसं ते आई आकाश एवढ्या सगळे सत्पुरुष हे उंचच असतात. तुकाराम असो, रामदास असो, ज्ञानेश्वर असो. आम्ही त्यांची सत्पुरुषांची उंची मोजायची आमची योग्यता नाही. बरोबर. आम्ही किती त्यांच्या पायाशीच आमचं स्थान असते. की असे इतके काय प्रसंग आहेत की हे सांगू की ते सांगू असं गोंधळ होते. बरोबर. प्रत्येक क्षण माझं महत्त्वाचा होता. प्रत्येक क्षण एक एक अनुभव देऊन जात होता. प्रत्येक क्षणामध्ये आई आज सुद्धा मी दिवसात जरी असलो तरी माझ्या तोंडात आईचंच नाव असतं. बरोबर. माझी बायको एकेकदा झोपत नाही, रात्री झोप काहीतरी विचार 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 आणि झोप येत नाही. मग तिला मी आईच्या गोष्टी सांगत असतो. म्हणजे आईंच्या आठवणी सांगताना तुझं किती पुण्य आहे का म्हणतो.
तुला दिवस 6चा आईंचं पुण्य ऐकायला मिळते, लोकांना लांबून यावं लागते, तुला घरपोच मिळते आणि मी सांगतच राहतो आणि ती झोपून टाकते. सकाळी उठलं की मी विचारतो काय मी रात्री सांगितलं सांग, मला काय आठवतं सांगतो, मी काय सांगणार असं होते. त्यांची काही चूक नाही, त्या झोपेमध्ये इतकं आठवण, पण माझी झोपेमध्ये सुद्धा शुद्धी तेवढीच असते. झोपेमध्ये सुद्धा मला आईंचंच आठवण येत असते. एकदा त्यांच्या आठवणी माझे डोळे भरून येतात आणि मी बोलतच राहतो. आईंची उंची हे तुम्हाला सांगितलं, पण आईंची उंची आम्ही मोजणारे योग्यतेचे नाही. आईंची उंची आहे कोणी मोजू शकणार नाही आणि त्यांच्या उंचीपर्यंत आम्ही कोण पोचणारही नाही. शाळेत होतो त्यावेळेला परमार्थ निकेतनचं बांधकाम चालू होतं आणि त्या बांधकामाच्या वेळेला आईने भरपूर झाडं तिथली तोडली. त्या जागेला मोकळी करून घ्यायला भरपूर झाडं तोडवलेली आहे. म्हणजे आईंचं एक प्रकारचं योगदान किती मोठं आहे बघा. चांगली चांगली आंब्याची झाडं, फणसाची झाडं, चिक्कूची झाडं, तर आमच्या भक्त लोकांच्या कल्याणासाठी ती जागा मोकळी करून त्या ठिकाणी हॉल बनवायला घेत होत्या. पण त्याच्या आधी जुना हॉल होता. त्या जुना हॉल म्हणजे कौलार हॉल होता तो. त्या हॉलला भरपूर तडे गेले होते, काळी जमीन होती आणि हॉलमध्ये मी भजन करायला बसत होतो. जुन्या हॉलमध्ये मी कित्येक वर्ष आईंच्या समोर बसून भजन केलं. आई पण यायच्या. हॉलची परिस्थिती कशी होती, आईंचं बैठा असं नव्हतं त्यावेळेला जुन्या हॉलमध्ये. सिमेंट म्हणजे एकदम मोठ्या हॉलमध्ये ते सेवा मिळाली ठीक आहे, पण जुना हॉल होता ना त्यावेळेला, जुना हॉल आईमध्ये आई येऊन बसायच्या आणि जुना हॉलमध्ये आईंचं सिमेंटचं 4x4चा चौक आणि त्याला वाघाचं तोंड होतं सिमेंटचं. ते दर उत्सवाच्या वेळेला मायाजी माने ते वाघ रंगवायचे ऑइल पेंटने. एक वर्षी ते मला पण आईने रंगवायच्या संधी विचारलं. मायाजी माने जो बदली झाली त्याच्या उत्सवाच्या वेळेला तो वाघाचा मुखोटा म्हणजे सिमेंटचा मुखोटा तो रंगवायला मी आईंचीकडे परवानगी माहिती, आईने परवानगी दिली आणि तो वाघ रंगवल्यावर मी आईना आई हे असं बघायला हा वाघ रंगवला आहे म्हणून, आणि जरा वाळला होता तो. मग आई बघायला आल्या निवासस्थानात, जुन्या निवासस्थानात आई आल्या आणि त्या वाघाकडे बघून एकदम त्यांना हसायला आलं आणि मला म्हणाल्या हे वाघ नाही रे, मांजर झालं आहे. मांजर म्हणून. मांजर कसं झालं आहे, हा वाघ आहे. नाही त्याच्या मिशा कुठे गेल्या रे म्हणाले. त्याच्या मिशा काढायला विसरलास की तू. तेव्हा मला लक्षात आलं मिशाच काढल्या नव्हत्या. मग त्या मिशा आईनं सांगून त्या बरोबर मिशा ब्रशने काढल्यानंतर ते वाघाचं जे उग्र स्वरूप ते दिसायला. आई त्या आसनावर बसायच्या. भक्त मंडळी एका बाजूला, भगिनी एका बाजूला, पुरुष आणि मध्ये सुद्धा भरपूर संख्या बसायची. 500 लोक बसत नव्हते, कमी बसायचे. 250-300 लोक बसत होते त्या हॉलमध्ये. त्या हॉलला भरपूर तडा गेल्या होत्या म्हणून आईने तो हॉल काढून नवीन बांधकाम बांधण्यासाठी तो जागा निवडली. त्या पहाडच्या बाजूला ती झाडं भरपूर तोडायला लागली आणि कोण लोक सेवेकरी येऊन ती झाडं तोडायचे. शाळा मास्तीचे लोक भरपूर वरती झाडावर तोडून ते लाकडं फोडायचे. आम्हाला ते सेवा मिळायची मोठी संधी होती त्यावेळेला. त्यावेळेला हे मुंबई पुण्याची माणसं भरपूर सेवा राहायची. माऊसकर कंपनी, कुलकर्णी, आणखीन बरीच नाव, मी किती जणांचे नाव सांगू, सगळे हे मुंबईची माणसं. आज आम्ही जे ऐकतो त्यांचं नाव की माऊसकर, पुराणिक, कुलकर्णी आणि ही भरपूर लोक त्यावेळेस सेवेला यायचे. मे महिन्याच्या सुट्टीत हमखास गर्दीच असायची. ह्या सगळ्यांच्या सेवा करताना आई त्यांच्या पोटापाण्याची पण काळजी करायची. नुसतं सेवेतच गुंतून ठेवायचं असं नाही. वेळच्या वेळेला त्यांना नाश्ता, दुपारच्या वेळेला जेवण, ही सगळी व्यवस्था आई कशी करत असते मला आश्चर्य वाटते. म्हणजे प्रसादसुद्धा त्यांना मिळत होता त्यावेळेला. आईंचा एक स्वभाव होता की नुसतं कामाला सेवा देऊन त्यांच्या पोटापाण्याची आई काळजी घ्यायच्या. वेळ झाली की मला बोलवायच्या, विष्णू माणसं किती जरा मोजून ये. आज हॉल बांधतानाची परिस्थिती, त्या हॉलमध्ये किती माणसं आहेत, गवंडी किती आहेत, सुतार किती आहेत, बायका किती आहेत, सगळं मला आई मोजून यायला सांगायचं. आणि मी कॉलेजला पण जातो त्यावेळेला ते बांधकाम चालू होतं. कॉलेजला जातो हे बांधकाम चालू होतं. आम्हाला सिमेंटसुद्धा आणायला पाठवायची आई. 8 रुपये पोतं सिमेंट होतं त्यावेळेला. त्यावेळेला मी, राम सुखी, सुधीर भंडारी, मोठे म्हणजे बाळकृष्ण जांभेकर,
ते कॉम्पिटिशननी आम्ही सिमेंट आणत होतो. तळकोटीवरच्या हार्डवेअरच्या दुकानामध्ये काच विकायचा. तिथं 8 रुपये पोच 8 रुपये मोजून द्यायचे आम्ही. ते सिमेंट त्या बांधकामासाठी आम्ही आणून हॉलकडे ठेवत होतो. उमेद इतकी होती की आई साक्षात आम्हाला भेटायचं. हा कलियुगातला परमेश्वर, चालता बोलता परमेश्वर. खरंय खरंय. तो आई निवासस्थान बांधताना आई म्हणायच्या मला निवासस्थान सिमेंटचं नको, मला जुनं घरच बरं आहे म्हणून. त्यावेळेला कमिशनर अय्यंगार म्हणून एक बेंगळूरचे ऑफिसर आले होते. ते सिद्धार्थ स्वामींचे भक्त होते. अय्यंगार आहे त्यांचं नाव. दोघे ते जेव्हा आले होते असे एवढेच होते, माझ्या उंचीपेक्षा कमी होते, अंगाने जाडजूड होते आणि दर गुरुवारी ते आईचे दर्शनाला यायचे. त्यांनी फार आग्रहाने ते घर बांधलं. आईना ती झोपडीच बरी वाटायची. पण ते काय म्हणाले, तुमच्या या घरामध्ये काळी जमीन आहे आणि तिकडे तिकडे वाळवीचा त्रास आहे तुम्ही म्हणता. तुम्ही ठेवलेले पुस्तकांच्या गठ्ठ्याला किंवा ठेवून झाले की एका तासामध्ये वाळवी चढते. म्हणून आई तुम्हाला अशा ह्या निवासात जाऊ नका. तुमचा पसारा भक्त लोकांचा भरपूर आहे. तुमची ही छपाईची कामं जी आहेत तर वाळवी लागू नये. मी प्रार्थना करतो. मी कमिशनर म्हणून आलो इथे. तुम्ही जसा आराखडा काढून द्याल तसं तुम्हाला मी इथं निवासस्थान बांधायला पाहिजे. म्हणून त्या निवासस्थानाचा आराखडा तुम्ही काढून द्या. आईने पाटी पेन्सिल घेऊन तो आराखडा काढून दिला निवासस्थानाचा. त्याने मग त्याप्रमाणे नकाशे तयार करून कमिशनरने आईच्या समोर ठेवला. त्यांनी सही शिकवून, स्वतःच कमिशनर होते ना ते, जागेवर त्यांना परमिशन दिली आईने. त्यामुळे आई ते बांधकाम करून गेलं. नाही तर आई मला नकोच म्हणायच्या, मला जुनी झोपडीच बरी आहे म्हणायची. कमिशनरचा फार त्यांनी आपला एक इंजिनियर सुपरवायझर ठेवला होता तिथे, गुरुराव म्हणून त्याचं नाव. आणि त्याच्या हाताखाली एक पाटील म्हणून असिस्टंट सुपरवायझर. त्यांना त्यांनी सांगितलं होतं, ह्या कमिशनरच्या माझी ऑर्डर आहे की आईंच्या बांधकाम मजबूत व्हायला पाहिजे, तेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त इथे येऊन देखरेख करायला पाहिजे. तर कमिशनरच्या ऑर्डरमध्ये ते पाटील पण यायचे. निवासस्थान बांधायचं काम चालू होतं. आणि ते अशा वेळेला आले की जेवण खाऊन यायचे ते सगळे. आणि आई संध्याकाळी अंगणात आल्या की त्यांच्या पोटात काय काय नाही. त्यांनी दूध तरी घेतलं की नाही आम्हाला कळायचं नाही, कारण आत्या घ्यायचे सगळं. त्या दिवशी 4 वाजता आई येऊन बसल्या होत्या कट्ट्यावरती आणि हे पाटील 5 वाजता आले. आणखीन त्यांचं बोलणं चालू झालं. वास्तविक आईंच्या म्हणण्याप्रमाणे त्या कमिशनर सांगण्याप्रमाणे पाटील हो म्हणायला पाहिजे की नाही, तर आईनं बुद्धी शिकवायला लागले. आई इथं खिडक्या नको, उद्या दंगा झाला तर खिडक्याला दगड मारले तर काचा पडतील, असं त्यांचं एकमेकामध्ये चर्चा चालू झाली. 4 आलेले आई 7 वाजून गेले, भजन संपलं, लोक घरी गेले तरी आपल्याचं बोलणं संपेना. त्या बाळकृष्ण दादा मोठे दादा त्या प्रसादाची सेवा ते करायला यायचे. आई त्यांच्याकडे सगळे फळं देऊन टाकायचे आणि प्रसादाचं ते काम करायचे. बाळकृष्ण दादा सिंहासनाच्या खोलीच्या बाजूला एक खोली त्यांच्यासाठी ठेवली असायची. आणि मी बघायला लागलो यांचं बोलणं काय संपेना. 2-3 वेळा मी आईनं उठवायला गेलो, आई उठायचा म्हणून, मध्ये येऊ नको रे म्हणून मला ओरडायला लागल्या. आमचं बोलणं मध्येच तोडू नकोस. आज जे सांगायचं ते मला उद्या लक्षात राहत नाही. त्यांना काय बोलायचं ते आज बोलू नये म्हणून मलाच आई समजायला लागल्या. मी बघितलं आता यांचं काय बोलणं संपेना. 8 वाजले तरी शेवटी मग काय करणार हो, यांच्या पोटात काय आहे की नाही मला माहीत नाही. आई बसते त्याच्या अर्थी इथं बसते, त्याने काही घेतलेलं नाही. म्हणजे नक्की 5 वाजता 4 वाजता आम्ही चहा घेतो तर ते दूध घ्यायच्या, ते पण त्यांच्या पोटात नाही. माझ्या जरा तळमळ वाटायला लागल्या यांच्याबद्दल. मी शेवटी त्या किती मला ओरडू देत, मला ओरडायचे, मध्ये येऊ नको मला ओरडायचं. आणि शेवटी बाळकृष्ण दादांना मी उठवलं. त्या हाराच्या खोलीमध्ये बसले होते. आता जे हाराची खोली त्या खोलीत ते प्रसादाचं काम करतो. दादा म्हटलं उठा. काय रे विष्णू, आई किती वेळ बसलेत बघा हो, 4 वाजल्यापासून बसलेत आई. आता रात्री 8 वाजले तरी हे पाटील काय बोलणं संपेना आणि आई पण उठेणार. असं म्हटल्यावर त्यांनी आपली लुंगी लगेच बांधली आणि माझ्यावर आले. कुठं आहेत चल. आई कट्ट्यावर बसल्या होत्या. आले मोठे दादा आणि आता आम्हा बस हां चल तू आज. आईने माझ्याकडे डोळे मिचकावून उठला. असं होय, त्याला घेऊन आला असं बाळकृष्णाला म्हणून असं मिश्किल डोळे मिचकावले त्यांनी. तुझंच काम दिसतंय म्हणाले. मग यांच्या पोटाची काळजी करायला नको का नुसतं. बरोबर आहे. जिव्हाळा
जिव्हाळा असल्याशिवाय होत नाही ते. तो जिव्हाळा तुम्हाला होता आणि म्हणून तुमचं आणि त्यांचं म्हणजे मुलगा आणि आई हेच नातं होतं असं. मग मी त्याला सांगितलं, आम्हा आता उद्या बोला, पाटील आता तुम्ही पुरे करा, उद्या यायला की बघूया, आई आम्हा कुठं जाते इथंच आहे, सकाळी या जाऊ म्हणून सांगून त्यांनी पाटीलना पाठवून दिलं. ते पाटील जरा माझ्या नाराजले आणि मग ते निघून गेले सायकल घेऊन, पायजमा शर्ट होतं तिथे. पण आई मात्र मग विष्णू घेते, आता दूध घेते, आई तुम्ही आधी दूध घ्या, थांब तुला देते, मला आई मग द्या, तुम्ही इथंच बसलाय, मला तुम्ही मग दिलं चालतं, मी घेतो आई, थांब तुला पण देते, म्हणून मला आईने खायला द्या आणून दिलं आणि आपण आत निघून गेलं. हे आईंच्यावरचं एक प्रेम, उत्स्फूर्त प्रेम, बरोबर. ते न सांगता मला येतच, कारण इतका जिव्हाळा होता तो की आई तेवढं जिव्हाळा माझ्यासाठी करायच्या. मी प्रत्येक वेळा मी जेवलो की नाही, खाल्लं की नाही, इकडे लक्ष होतं. म्हणजे हे ऐकूनच इतकं भरून येतं आणि हा अनुभव सगळ्याच ते तुम्हाला भक्तांना. थोडक्यात सांगितलंय. हा, हो, होय होय, खरंय खरंय. आपल्याला वेळेचं मर्यादा आहे त्याच्यामुळे. आणि मला ते वेळेचं बंधन, दिवसाचं मी आईशी बोलत असतो. खरंय खरंय. मग अशी तुम्ही चरित्र लेखिका म्हणून विशालाक्षी ताईंचा एक उल्लेख केलेला केला विषय. आता आता ते त्यांच्याविषयी कसं जरा आहे, थोडक्यात सांगा. आता बघा 22 वर्षापासून मला सहवास वाटला आईंचा. माझ्याकडून आईंचं काय लेणं झालं काय नाही झालं, मी काहींचं उपकाराचं स्मरण केलं काय नाही. पण या विशालाक्षी मलबारकर ताई ज्या आहेत त्या शिमोग्याच्या, त्या आई सिद्धार्थ स्वामींच्या भक्त होत्या त्या. आणि त्या जेव्हा सिद्धार्थ स्वामींना म्हणाला की स्वामी माझ्या घरी तुम्ही बळाला याल का म्हणून, चरित्रामध्ये तो उल्लेख आहे ना. मला विशालाक्षी ताईंनी 2 महिन्यामध्ये एक जे त्यांच्याकडे आईंचा सहवास झाला, त्यांचं वागणं कसं होतं, ते किती स्वच्छताप्रिय होत्या, आई स्वयंसेवक कशा, त्यांनी एक वही लिहिली होती आणि ती वही आईंच्या बॅगेत त्यांच्या हातात दिली. आईच्या प्रवासाच्या बॅगेमध्ये ठेवून टाकली होती. म्हणजे त्या आईने संत आता पण जमा केले सत्चरित्र, संतांची चरित्र पुस्तकं एकत्र जमा करून त्यांनी 5 भाग तयार केले आहे ना, त्याच्यामध्ये ही वही ठेवून टाकली होती. त्यावेळेला मोठी माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी जी होती, म्हणजे मधलूर दादा आणि बरीच पौराणिक दादा किंवा माऊसकर दादा, त्यांच्या लक्षात आलं ही आई वही काय आहे म्हणून. नाही तर आईने ती वही कधी दाखवली पण नसती आणि आमच्या समोर ते चरित्र कधी आलं पण नसतं. त्यावेळेस फार त्याचा आग्रह झाला, आई विशालाक्षी ताईंच्या घरी तुम्ही होता, त्यांनी लिहिलेली ती वही जर आम्हाला बघायची. म्हणून आईने त्यावेळेला ती वही त्यांच्या हातात दिली, हे वाचून बघा म्हणून सांगितलं. त्यावेळेला एक एक आईंच्या स्वभावाचे पैलू आम्हाला समजले. आई इतक्या शिस्तप्रिय आणि स्वयंसेवक आणि त्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व ते बघितलं. तेव्हा त्या माऊलींनी जे लिहिलं तिचं आधी आम्ही स्मरण केलं पाहिजे, कुणाचं विशालाक्षी जायचं. आम्ही एवढं 22 वर्ष वाढून काय केलं आईंचं काही करू शकलो नाही. त्यांनी 2 महिन्यात एवढं सगळं लिहून ती पुस्तकं आणि ते पण आईने झाकून ठेवलं होतं. आईंचं सर्टिफिकेट जे होमिओपॅथिक मेडिकल स्पेशालिस्ट म्हणून ते कलकत्ता युनिव्हर्सिटी डीननी लिहून दिलं होतं त्यांना, ते सर्टिफिकेटसुद्धा मला आम्हाला कधी दाखवलं होतं आईने. जेव्हाही भक्तनिवास एक बांधायला काढलं त्यावेळेला जांभेकरांच्या हातात ते सर्टिफिकेट पडलं. मला बोलून दाखवले, अरे बघितलं असे आईचं सर्टिफिकेट, थोडं मोठं सर्टिफिकेट होतं ते. आम्हाला आजपर्यंत त्यांनी दाखवलं. त्यावेळेच्या चरित्रात ते नव्हतं पण. म्हणजे इतकं गुप्त राहण्याची त्यांची कला. आपलं थोरवी त्यांना स्वतःची, आता सूर्य आई म्हणजे साक्षात सूर्य भगवान. सूर्याला आम्ही तेजस्वी म्हणून सांगावं लागतं काय? आम्ही बॅटरी दाखवून सूर्याचं तेज दाखवू शकतो काय? नाही. सूर्याचं सूर्यच. तसं आईच्या आईच. त्यांना आपल्या स्वतःचं स्तुती करायचं, वर्णन करून घ्यायचं काही इच्छाच नव्हती. परंतु आम्हाला भक्त लोकांना ते जाणून घ्यायची फार इच्छा झाली. आई आम्हाला थोडं कळलं तर बरं होईल, विशालाक्षीने काय लिहिलं आहे. मग त्यावेळेला मधू दादा, जांभेकर दादा, नाना जांभेकर, माऊसकर, पौराणिक त्यांनी आपापलं वर्णन करून आपल्या त्यांच्या घरात पण आई राहिलेत. ते सगळं आईंच्या समोर कथन केल्यानंतर लिहून द्या म्हटलं आई. आणि या सगळ्यांचं एकत्रित भाग करून ते चरित्र त्यावेळेस छापण्यात आलं. ते पण छापायला तयार नव्हत्या, परंतु माझ्या पाठीमागे आई काहीतरी उलटं सोटं लिहितील म्हणून आपल्या देखरेखीखाली ते आईने चरित्र लिहून घेतलं सर. म्हणजे प्रत्येक वाक्य आईंच्या देखरेखीखाली झालेलं आहे. त्यामुळे त्याला नाव कोणाचं द्यायचं प्रश्नाला आईने मुद्दाम विचारलं, चरित्राचं तर कोणाचं नाव लिहिलं रे?
बरं चरित्र लिहिणे मूळ आहे विशालाक्षी. आम्ही टोपण एक एक पान 2-2 पानांचा अनुभव आणि त्यांना विचारून जमा केलेली माहिती ती. मग आई म्हणाल्या जिने सुरुवात केली, जिने हे मूळ सुरुवात केली तिचं नाव जण योग्य आहे ना. मग आम्हाला प्रश्न केला म्हणून यम विशालाक्षी देखील परमपूज्य आई यांचे चरित्र म्हणून तो भाग आमच्या समोर आला. त्यामुळं आम्हाला आईंचं जे उलगडा झाला, त्यांची कीर्तन सेवा, त्यांची गुरुकडे घडलेली सेवा आणि त्यांचं हरिमतातलं कार्य आमच्यासमोर उघडलं नाही. तर त्यांनी आईनी अजूनपर्यंत कोणाला दाखवून पण दिलं नसतं हे माझं कार्य आहे म्हणून. भक्त लोकांचं काम आहे. आईंचं कार्य उघड केलं आणि आमच्यासमोर ठेवलं. त्यांचे आमचे उपकार विचारायचे त्यांचे. त्यांनी गुरुमाई गुणगान पुस्तक लिहिलं. आम्हाला गुरुमाई गुणगान इतकं सुंदर शब्दात लिहिलं आलं असतं काय, पण माझी एक इच्छा होती की माझ्याकडून पण गुरुमाई गुणगान व्हायला पाहिजे. काहीतरी मला आठवत. आता त्यांनी ओवी रूप लिहिले, आम्ही शब्दाने वर्णन करून आज मी त्याच्यासाठी तुमच्यासमोर यायची हिंमत दाखवली. त्या गुरुचं वर्णन आम्ही करूया म्हणून. त्यांचं वर्णन थोडं त्यांची थोरवी आम्ही तुम्हाला सांगूया. म्हणजे आम्हाला काही परमार्थ हा भागच माहीत नाही, परंतु कलियुगातला चालता बोलता परमेश्वर माझ्याजवळ नांदत होता, सगळ्यांच्या समोर नांदत होता. आज तो परमेश्वर आमच्यामध्ये नाही असलं तरी त्याचं वास्तव्य आहे, सगुणामध्ये आहे, निर्गुणामध्ये अखंड भरून उरलेला आहे तो. बरोबर. हे मला त्यांचंच कौतुक करावं. माणूस हा माणूस, परमेश्वर हा आईच्या आईच म्हणून गुरु पण त्यांनी कधी मिळवलं नाही. मी गुरु आहे आणि आई नेहमी म्हणायचं माझे कोणी मी कोणाची गुरु नाही, माझे कोणी शिष्य नाही. तेवढा त्यांचा कमीपणा घ्यायचा म्हणजे किती. बरोबर. आईंची थोरवी आहे ती. त्यांचं वर्णन आमच्याकडनं व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. त्यांचे उपकार आम्ही करायला पाहिजे, त्यांचं उपकार स्मरण करायला पाहिजे. तरच आम्ही त्यांचा विद्यार्थी म्हणून, त्यांचा अनुग्रहित म्हणून शोभतो. नाही तर आमच्यामध्ये काही अर्थ नाही. खरंय खरंय. सकल कलांनी युक्त म्हणून महाराजांनी त्यांचं जे कलावती नामाभिधान केलं ते अगदी सार्थ आहे. आणि विशालाक्षी ताईंचाही खूप आभार की त्यांनी एवढं त्यांचं कला होती. होय होय. प्रत्येक गोष्टी बांधण्यापासून सगळीकडे कुठे निरीक्षण करा तुम्हाला कला दिसेल. एखाद्या भक्ताकडे थोडीशी कला दिसली की त्याला अति उत्कृष्ट कलेमध्ये कलाकार करून सोडायचे आहे. माझ्याकडे ते बोर्डची सेवा मी करत होतो, माझ्याकडे काही नव्हतं. मी बोर्डवर चित्र काढत होतो जुन्या हॉलमध्ये. मधून त्या मायेजीमाने काढत होती चित्र, मला फार बरं वाटायचं चित्र. आणि आई आसनावर बसल्या की त्या चित्राच्या बोर्डकडे एकदा न्याळून बघायच्या. मग मायेजींची बदली झाल्यावर मी आईला विचारलं, आई पुढच्या रविवारी मी चित्र काढू का म्हणून. तेव्हापासून माझी बोर्डची आणि चित्र काढायची आईने मला सेवा चालू केली. की सुंदर सेवा लागली. सुरुवातीला बिघडली, पण आईचं जेव्हा बोट त्या बोर्डावर फिरला गेला त्यावेळेस ते अद्भुत चित्रकला लागली. असं गुरूंचं गुणगान आणि अशा अजून छान छान आठवणी ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. पण त्यासाठी आपण भेटूया पुढच्या भागात. आणि तुम्ही आज इकडे म्हणजे आज सांगितलं इतकं भरून आलंय, खूप खूप छान. आणि तुमचे आभार नाही मानणार, पण आईंचेच आभार मानूया की हे आम्हाला ऐकायला त्यांनी आपल्या पद्धतीत ठेवून घेतलं म्हणून आम्ही टिकलो. नक्कीच नक्कीच. आणि त्या प्रार्थनेच्या जोरावर आम्ही ठेवू. हे विश्वजनकाची प्रार्थना आम्ही म्हणतो, त्याचं शेवटचं वाक्य आहे, हे गुरुनाथा गुरुमूर्ती गुरुराजा गुरुदेवा माझे मन निरंतर तुझे ध्यान. आज त्या प्रार्थनेचं मुळे आमचं मन त्यांचं ध्यान करते. त्या प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे. आणि तुझ्या चरणकमली मला अखंड थारा दे. आज माझं 75 वर्ष होत आलं, पण माझे शरीर त्यांनी घट ठेवले त्या प्रार्थनेच्या जोरावर. बरोबर. सगळ्यांनी ही प्रार्थना म्हणावी, मनापासून म्हणावी. आणि भजन झाल्यावर जी आईने आम्हाला शिकवलेलं आहे ते आमच्या तब्येतीसाठी आहे. तसं बघितलं तर बरोबर. हातपाय घट्ट पाहिजेत, डोळे घट्ट पाहिजेत, तेव्हाच आम्ही प्रार्थना करू शकतो ना. हे जर सगळं घट्ट असेल तरी प्रार्थना ही आईने आम्हाला शिकवणूक दिलेली आहे. प्रार्थना कशी करायची ते लक्षात ठेवलं पाहिजे. मनापासून प्रार्थना जर म्हणाल तर कुणाला असे आजार असे व्हायचे प्रकार प्रारब्धाने होत असतात, त्याच्यातनं बरेच कमी होतील. बरोबर. आणि त्यांच्याकडून पण आईची सेवा माझी एक विनंती सगळ्यांना की प्रार्थना अगदी मनापासून म्हणत जावं सगळेजण. नक्कीच नक्कीच. प्रेक्षक हो, भक्तगण हो, आपल्याला इतक्या सुंदर सुंदर आठवणी आज ऐकायला मिळालेत. अशाच आठवणी आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत आणि विष्णू मोडक काकांकडूनच. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही तुमच्या जवळच्या हरिमंदिराला नक्की भेट द्या, तिथल्या भजनाचा लाभ घ्या आणि आईंनी लिहिलेल्या प्रकाशनांचंही खरेदी करून ते नित्य वाचनात ठेवा. आत्ता काकांनी जे सांगितलं की प्रार्थनेत किती सामर्थ्य आहे
त्याचा अनुभव आपण सर्वांनीच घेऊया. आपण आता जय जयकार करून इथे थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.